नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा यूट्यूब चॅनल. आपली जी गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे, या लेक्चर सिरीजमध्ये आता पुढचा प्रकरण आहे ते म्हणजे नफा आणि तोटा. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट लॉस असं म्हणतात. तर चला मग सर्व उत्तरांसहित प्रश्न आपण इथं बघणार आहोत. आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे नफा तोटा. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट आणि लॉस असं म्हणतात. प्रॉफिट म्हणजे नफा, तोटा म्हणजे लॉस, बरोबर. आता नफा आणि तोटा हे प्रकरण बघण्या अगोदर आपण काही बेसिक बेसिक गोष्टी बघू. त्या म्हणजे त्यामध्ये एक बघा, खरेदी किंमत काय. खरेदी किंमत. दोन म्हणजे विक्री किंमत. ओके. तीन म्हणजे नफा. चार म्हणजे तोटा, बरोबर. आणि दोन सूत्र बघू आपण, म्हणजे त्याला आपण 5 नंबर नाव देऊ, म्हणजे शेकडा नफा. आणि 6 नंबरला म्हणजे शेकडा तोटा. हे दोघं सूत्र आहेत, म्हणजे फॉर्म्युला आहे, बरोबर. तर सर्वात अगोदर आपण म्हणजे खरेदी किंमत म्हणजे काय. खरेदी किंमत त्याला इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राइस असे म्हणतात. कॉस्ट प्राइस, ओके. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सीपी, बरोबर. आता खरेदी किंमत म्हणजे काय. आता खरेदी किंमत म्हणजे खरेदीवर त्याच्या नावाचाच अर्थ आहे. खरेदी म्हणजे काय, ज्या किमतीला आपण वस्तू विकत घेतो ती म्हणजे खरेदी किंमत. म्हणजे ज्या किंमतीला वस्तू विकत घेतो, बरोबर. खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीला वस्तू विकत घेतो, बरोबर. आता दुसरं विक्री किंमत. विक्री किंमत त्याला इंग्लिशमध्ये सेलिंग प्राइस असं म्हणतात. ओके. एसपी, शॉर्ट मध्ये एसपी असं म्हणतात. विक्री किंमत म्हणजे काय. विक्री किंमत म्हणजे खरेदी किमतीच्या उलटे. खरेदी किंमत म्हणजे ज्या किमतीला वस्तू विकत घेतो. विक्री किंमत म्हणजे आपण ज्या किमतीला वस्तू विकतो, ज्या किमतीला वस्तू विकतो. ओके. आता खरेदी किंमत म्हणजे वस्तू विकत घेतो आणि विक्री किंमत म्हणजे ज्या किमतीला वस्तू विकतो, बरोबर. हे झालं खरेदी किंमत, हे विक्री किंमत. आता आपला नफा म्हणजे काय. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट असे म्हणतात. ओके. नफा म्हणजे काय, ज्यावेळेस विक्री किंमत जास्त असते, ज्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते, त्यावेळेस झालेला जो नफा असतो त्याला नफा असं म्हणतात. बघा, नफा म्हणजे काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, ही किंमत, बरोबर. आता एक लहान उदाहरण बघू आपण. उदाहरणार्थ बघा, 800 रुपयाला एक वस्तू विकली, जी ती जी वस्तू आपण 700 रुपयाला घेतली होती. आता आपली जी एसपी आहे ती 800 रुपये आणि सीपी आपलं 700 रुपये. म्हणजे बघा, 800 - 700 म्हणजे ती आपण 700 रुपयाला घेतली होती, म्हणून 800 - 700 म्हणजे 100 रुपये आपला हा झाला नफा, बरोबर. हा होता नफा. आता त्याचा एक म्हणजे लॉस म्हणजे तोटा. तोटा म्हणजे लॉस. लॉस म्हणजे काय असतो, आता विक्री किंमत जास्त कमी असेल आणि खरेदी किंमत जास्त असेल, खरेदी किमतीत ना
ही किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत. बरोबर. आता उदाहरणार्थ बघा, 900 रुपये विक्रीला, 900 रुपये आपण खरेदी केलेली एक वस्तू आहे, ती आपण 800 रुपयाला दिली. बरोबर. आपल्याला जो 100 रुपये तोटा झाला, 100 रुपये तोटा झाला म्हणजे बघा, खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी, येणारं जे आपलं उत्तर आहे ते म्हणजे तोटा. जसं की 900 रुपये किंमत आपण एक वस्तू विकत घेतली आणि तीच वस्तू 800 रुपयाला विकली, तर 100 रुपये आपल्याला तोटा झाला. बरोबर. समजलं. आता पुढचा आपला एक फॉर्म्युला, त्याला मराठी सूत्र असं म्हणतात. बरोबर. हे पण सूत्रच आहे. आता शेकडा नफा कसा काढायचा? शेकडा नफा काढण्यासाठी एक सूत्र आहे. कुठलं? आता शेकडा नफा काढायचा तर प्रत्यक्ष नफा, प्रत्यक्ष नफा छेद आपली खरेदी किंमत किती होती, आणि शेकडा काढायचा म्हणून गुन्ह्याला 100. हे शेकडा नफा काढण्याचं सूत्र. बरोबर. आता पुढचं आपलं शेकडा तोटा, म्हणजे प्रत्यक्ष तोटा, प्रत्यक्ष तोटा भागीला खरेदी किंमत, शेकडा काढायचा म्हणून गुणिला 100. हे झालं आपला शेकडा तोटा. शेकडा नफा प्रत्यक्ष नफा भागीला खरेदी किंमत गुणिला 100, आणि शेकडा तोटा म्हणजे प्रत्यक्ष तोटा भागाकारात खरेदी किंमत गुणिला 100. समजलं. व त्या काही बेसिक बेसिक गोष्टी आपण म्हणजे नफा आणि तोटामध्ये. आता आपण पुढे प्रश्न बघू, सर्व प्रकारचे प्रश्न बघू आपण पुढे. आता चला, प्रश्न पहिला, 970 रुपये किमतीची वस्तू, 970 रुपये किमतीची वस्तू 1200 रुपयांना विकली तर नफा किती? आपल्या नफाचं सूत्र होतं, नफा काढायचा असेल तर नफा बरोबर विक्री किंमत. काय नफाचं सूत्र? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, खरेदी किंमत. बरोबर. येणार आपला नफा. त्यांनी काय म्हटलंय, 970 रुपये किमतीची वस्तू 1200 रुपयाला विकली, म्हणजे विक्री किंमत आपली असेल 1200 वजा खरेदी किंमत किती होती, 970. तर आपला जो नफा असेल किती असेल, तो 230 रुपये. 230 रुपये आपला नफा आहे. समजला. दुसरा, एक वस्तू 5000 रुपये एक वस्तू 5000 रुपये खरेदी केली व 7500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? बरोबर. 5000 रुपयाला खरेदी केली व 7500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? बरोबर. आता आपला शेकडा नफाचं सूत्र आहे, शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागाकारात खरेदी किंमत, ही किंमत गुणिला 100. बरोबर. आता प्रत्यक्ष नफा काढायचा आपल्याला. प्रत्यक्ष नफा कसा काढायचा? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणून 7500 वजा 5000 बरोबर किती? 2500 रुपये. 2500 रुपये आपला काय, हा प्रत्यक्ष नफा आहे, म्हणून 2500 छेद खरेदी किंमत किती आपली, 5000. बरोबर. शेकडा काढायची म्हणून गुणिला 100. आता बघा, घेता येतोय का? एक दोन, एक दोन. बरोबर. 25 एक 25, 25 दुने 50, 50. इथे काय शिल्लक राहिलं, 50. आपला जो शेकडा नफा आहे, शेकडा नफा हा 50%. समजलं.
एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 8/5 पट आहे तर शेकडा नफा किती? आता बघा अशा प्रश्न कधी विचारू आणि कधी शेकडा नफा विचारला तर शेकडा नफा काढण्याचं एक सूत्र बघा चार्ट मध्ये. शेकडा नफा बरोबर त्याचं सूत्र काय आता? जो दिलेला पूर्णांक आहे पूर्णांक वजा 1 बरोबर. अपूर्णांकाचा वजा 1 करायचा आणि गुणिले शेकडा काढून 100 लिहायचं बरोबर. एवढं छोटं आहे. आता इथं अपूर्णांक काय आहे? अपूर्णांक काय आता 8/5 वजा 1 ब्रॅकेट गुणिले 100 बरोबर. समजलं? आता बघा 5 × 5 8 वजा 5 किती झालं? 5 × 5 आणि 8 वजा 5 म्हणजे 3/5 बरोबर. हा झाला ब्रॅकेट सॉल्व गुणिला 100 बरोबर. आता 5 ने भाग जातोय का? 5 × 5 5 दुने 10 आणि 0 20 3 दुने 6 म्हणजे 60. तर एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे तर शेकडा नफा हा 60% झाला. 60% शेकडा नफा. फक्त एक या अशा प्रकारच्या पटमध्ये प्रश्न विचारला तर हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा. चला पुढे बघू आता. एक वस्तू 5,060 रुपयास विकल्यास 10% नफा होतो. जर तीच वस्तू 4,370 रुपये विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती? आता 5,060 रुपयाला विकला 10% नफा होता आणि तीच वस्तूची किंमत कमी केली म्हणजे 4370 रुपये तर आपल्याला नफा नाही होणार, आपल्याला होईल तो तोटा बरोबर. आता बघा 5,060 रुपये म्हणजे 10% नफा म्हणजे ही किंमत किती? 110% बरोबर. मूळ किंमत त्याची 100% होती. 10% 5,060 रुपये म्हणजे 110% किंमत त्या वस्तूची. तीच वस्तू 4370 रुपयास विकल्या होणारा जो नफा किंवा तोटा ते बघा. आता बघा करा 4370 गुणिला 110 भागाकारात 5,060 11,77 4 7 11 ते 33 आणि 7 40 4 40 11 चौक 44 आणि 4 48 बरोबर. भागाकारात 506. आता बघा 506 ने याला भाग द्यायचा असेल तरी 506 म्हणजे आपण 9 ने भाग देऊ. आता 506 गुणिला 9 6 9 54 केलेले 5 5 45 45 54 4807 मधलं 45 गेले 3 10 महिने 5 गेले 2 253 आणि हे 0 बघा. आता 5 5 25 आणि 5 36 या संख्येला भाग जाईल 95 ने बरोबर. 95 ने भाग जाईल बरोबर. एक्स ची किंमत आपली 95 पण 95 काय टक्के एकूण आपल्या रकमेचे 100% आपल्याला जे 4370 रुपये ही 95% किंमत आहे म्हणून 100 वजा 95 बरोबर 5% तोटा झाला. समजलं? प्रश्न 5 श्यामने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले तर त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती? बरोबर. आता याच्यासाठी 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले म्हणजे 2 पेन एक्स्ट्रा शिल्लक राहिले म्हणजे त्याला याच्यात या उदाहरणात नफा झाला. तर आता याचा एक फॉर्म्युला आहे. नफा बरोबर संख्येतील फरक भागीला विक्री वस्तू
विक्री वस्तू नफा काढा म्हणून चक्रवारी काढा म्हणून 100. बरोबर. आता संख्येतील फरक किती आहे? 12 आणि 2. 12 वजा 2 म्हणजे 12 वजा 10. 12 वजा 10. विक्री किती आहे? 10 गुणिले 100. बरोबर. 12तनं 10 गेले 2 छेद 10 गुणिले 100. बरोबर. हा शून्य त्यांचं. 2 गुणिले 10 म्हणजे 20. तर श्यामला या व्यवहारात 20% नफा झाला. बरोबर. 12 पेन खरेदी केले, तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले, तर त्यात 20% नफा झाला. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 6. एक पुस्तक 20% नफ्याने विकले, परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता, तर पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता बघा, असाच प्रश्न आपण मागे शेकडेवारी या चॅप्टर मध्ये बघितला. शेकडेवारी चॅप्टर बघायचा असेल तर आपल्या युट्यूबला आहे शेकडेवारी म्हणून 2 पार्ट मध्ये. चला हा प्रश्न बघू आपण आता. एक पुस्तक 20 रुपये नफ्याने विकले, परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता, तर पुस्तकाची खरेदी किंमत. आता बघा, 6 रुपये जास्त घेतले तर 22%, अगोदर नफा झाला 20%, म्हणून नफ्यातील फरक म्हणजे बघा, 22% वजा 20%, बरोबर किती? 2%चा फरक आहे. म्हणून 2% बरोबर 6 असतील, तर खरेदी किंमत 100% असेल आपली. 100% बरोबर x. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 गुणिले 6 12 बरोबर. 3 गुणिले 100 म्हणजे 300 रुपये आपली असेल ती खरेदी किंमत. समजला? सोपा प्रश्न. चला पुढे. येणे एक वस्तू 400 रुपये किमतीला विकत घेतली. म्हणजे येणे एक वस्तू 400 रुपयाला खरेदी केली व बीला 10% नफ्याने विकली. बीने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली व सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने विकली, तर डीला ती वस्तू किती किमतीला मिळाली? बरोबर. आता बघा, येने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली व बीला ते 10% नफ्याने बीने 10% नफ्याने विकली, म्हणजे 110%. बरोबर. व बीने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली, म्हणजे 20% तोट्याने 100 पैकी 20 म्हणजे 80. बरोबर. व सीने ती वस्तू डीला 25% नफ्याने, म्हणजे 25% म्हणजे 125%. बरोबर. तर डीला ती वस्तू किती रुपयाला मिळाली? 1 2 1 2 1 2 1 2. बरोबर. 25 5 25 4 4 बरोबर. आता वर काय राहिलं? 11 गुणिले 8 गुणिले 5. 11 8 88 गुणिले 5. 8 45 0 चलेले 4. 8 45 आणि 4 44. बरोबर. डीला ती वस्तू 440 रुपयांना मिळाली. समजलं? एने 400 रुपयाला विकत घेतली, बीला 10% म्हणजे 110% म्हणजे 10% विकली. बीने सीला 20% तोट्याने म्हणजे 80% विकली. सीने डीला 25% नफ्याने म्हणजे 125% विकली. बघा, ती वस्तू डीला 440 रुपयाला मिळाली. एका दुकानदाराने 1/3 वस्तू 16% नफ्याने विकली आणि उर्वरित वस्तू 10% नफ्याने विकल्या. एकूण नफा किती? बरोबर. आता आपण एकूण वस्तू आपल्याला माहित नाही. एकूण वस्तू आपण 1 मानू. बरोबर. आता विकलेल्या वस्तू
विकलेल्या वस्तू 1/3. बरोबर. मग जे उर्वरित म्हणजे शिल्लक वस्तू, उर्वरित वस्तू बरोबर आहे, किती येते? पूर्ण एकूण वस्तू एक होत्या, त्यापैकी विकलेल्या वस्तू वजा 1/3. मग आता जे उर्वरित असतील ते किती असतील? 2/3. 2/3 कसा बघा, 3 एक 3, 3 वजा 1 म्हणजे 2, 2 वर छेद दिसत, बरोबर. हे आपल्या विकलेल्या या उर्वरित, बरोबर. समजलं? मान्य झाली. आता त्यांनी एका दुकानदाराने 1/3 वस्तू 16% दराने, शॉर्ट मध्ये बघा, नो फॉर्म्युला, 1/3 वस्तू, 1/3 वस्तू या 16% दराने, प्लस उर्वरित वस्तू किती आपल्या 2/3 वस्तू या 10% दराने. आता बघा, 1/3 गुणिला 16 अधिक 2/3 गुणिला 10, बघा 16/3 अधिक 20/3, बरोबर. छेद समान आहे, म्हणजे बेरीज 36/3, बरोबर. 12%. एकूण नफा 12%. ओके. चला, प्रश्न 9. 12 वस्तू 10 रुपयांना खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या तर किती टक्के नफा झाला? बरोबर. आता बघा, याच्यात शॉर्ट ट्रिक बघा, एक्स आणि वाय हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण एक्स म्हणजे 12 आणि वाय म्हणजे 10, बरोबर. आणि एक शॉर्ट ट्रिक मध्ये छोटासा फॉर्म्युला आहे, एकदम छोटा फॉर्म्युला आहे त्याचा. कसा? एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेद भागीला वायचा वर्ग, टक्के काढायचे म्हणून एक्स वर्ग वजा वाय वर्ग भागाकारात वायचा वर्ग, बरोबर. आपण एक्स कन्सिडर केला आणि वाय कन्सिडर केला, तो बघा 12चा वर्ग वजा वायचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग भागाकारात 10चा वर्ग गुणिला 100, बरोबर. 12चा वर्ग किती? 144 वजा 10चा वर्ग 100, 10चा वर्ग 100 गुणिला 100, बरोबर. 144 मध्ये 100 गेले 44 छेद हे 100 कॅन्सल, म्हणजे 44% हा झाला काय झाला? नफा. या व्यवहारात त्याला 44% नफा झाला. समजलं? प्रश्न 10. कल्पेशने 2 अंगठ्या प्रत्येकी 30,400 रुपयांना विकल्या. म्हणजे एक अंगठी 30,400 रुपयाला, अशा 2 अंगठ्या विकल्या. पहिली अंगठी विकल्यानंतर 10% तोटा व दुसरी अंगठी विकल्यानंतर 20% नफा झाला. तर पूर्ण व्यवहारात किती नफा? आता बघा, 30,400 किंमत आहे ना, याला हाईड करून टाका, याला विचारात घेऊ नका. मग तेवढं बघा, पहिली अंगठी विकल्यानंतर 10% तोटा व दुसरी विकल्यानंतर 20% नफा. आता बघा, पहिली अंगठी विकल्यानंतर 10% तोटा म्हणजे 90 100, बरोबर. गुणिला दुसऱ्या अंगठी विकल्यानंतर 20% नफा म्हणजे 120/100, बरोबर. येणार आपला उत्तर 10 10 कॅन्सल, 10 0 कॅन्सल, बरोबर. आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर, एकच ठिकाणी केले. आता बघा, 9 गुणिला 12/100, 12 गुणिला 9 म्हणजे 108, 100 म्हणजे 100 पैकी 108 म्हणजे 100 पैकी 108, म्हणून 108 वजा 100 बरोबर 8%. 100 पेक्षा मोठी संख्या आहे ना, 100 पेक्षा मोठी संख्या म्हणून 8% नफा झाला पूर्ण व्यवहारात कल्पेशला. हा जो कल्पेशला 8% नफा झाला, बरोबर. समजलं? एकदम शॉर्ट मध्ये. ही जी 30,400 ही जी किंमत आहे ही कन्सिडर करायची आणि याला हाईड करून टाका.
फक्त बघा पहिली अंगठी विकल्यानंतर त्याला 10% तोटा, म्हणजे आपण 10%, 100% पूर्ण असतं, 10% तोटा म्हणजे 90% घेतले. तर दुसऱ्या विकल्यानंतर 20% नफा म्हणजे 120 घेतले. टक्क्यांसाठी 100 भाग दिला. बरोबर बघा. हे 2 शून्य कॅन्सल आणि हे 2 शून्य कॅन्सल, मग बरोबर बोललं. 12 गुणिला 9 आणि भागाकारात 100. आता 12 गुणिले 9 म्हणजे 108 आणि 100 म्हणजे 100 पैकी 108, म्हणून 100 पेक्षा मोठी संख्या, म्हणून 108 वजा 100 म्हणजे 8% हा नफा झाला अल्पेशला. बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 11वा. एक व्यक्ती 1 किलो वजनाच्या ऐवजी 950 ग्रॅम वजन देतो, तर किती टक्के नफा कमवतो? बरोबर. आता याचा एकदम छोटासा फॉर्म्युला आहे, एकदम छोटासा. आता शेकडा नफा सांगितला त्यांनी, टक्के म्हणजे शेकडा, म्हणजे शेकडा नफा बरोबर. बरोबर. आता जे खरं वजन होतं आपलं, खरे वजन वजा खोटे वजन, खोटे वजन भागाकारात खोटे वजन, आणि शेकडा विचारले म्हणून कंपल्सरी 100. बरोबर. आता बघा, खरे वजन किती द्यायला पाहिजे होतं त्यांनी? 1 किलो, म्हणजे ते 1 किलो बरोबर. आता बघा, म्हणून 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर. खरे वजन त्याने 1000 ग्रॅम द्यायला पाहिजे, वजा खोटे वजन किती देतोय तो? 950 ग्रॅम. भागाकारात खोटे वजन किती? 950 ग्रॅम. टक्के काढायचं म्हणजे 100. बरोबर. 1000 वजा 950 म्हणजे 50, भागाकारात 950 गुणिला 100. बरोबर. 19. बरोबर. आता बरोबर बघा, 10 गुणिला 10 म्हणजे 100/19. 19 पाचा 95 उरले 5, दिला पॉईंट झाले 50. 19 दुने 38 राहिले 12, म्हणजे 52, 5.2%. 5.2% हा जो आहे हा 5.2% नफा कमवतो. बरोबर. हा होता आपला नफा तोटा प्रकारांमधील शेवटचा प्रश्न, म्हणजे 11वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा, आणि लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. चला तर मग पुढे भेटू.